सर पहिलीच महासभा होती, म्हणजे पहिली महासभा तहकूब झाल्यानंतरची ही पहिली महासभा आहे आणि या महासभेमध्ये गोंधळ झालेला पाहायला मिळतोय. भारतीय जनता पार्टी जरी सत्तेमध्ये असली तरी सुद्धा त्यांना प्रश्न विचारले जाऊ देत नाहीये, अशा प्रकारचा आरोप नगरसेवकांचा आहे. उपमहापौर म्हणून आपण काय नेमकं नगरसेवकांची चर्चा केलेली आहे? नगरसेवकांची आता नेमकी भूमिका काय असणार? म्हणजे सभाशास्त्रानुसार सभा चालवली गेली नाहीये. एखाद्या ज्येष्ठ सदस्याला बोलायला द्यायचं आणि ज्या सदस्यांनी लेखी लक्षवेधी असतील तो प्रश्न उत्तर मांडलेले आहेत त्यांना बोलू द्यायचं नाही. आणि म्हणजे एक प्रकारची जी जुनी गोल्डन गँग सक्रिय झालेली आहे आणि हे भारतीय जनता पार्टी कधी खपून घेणार नाही. पारदर्शकता हा आमचा अजेंडा आहे. ज्या पद्धतीने तिने गोंधळ घालून नंतर विषय पास करायचा घेतलाय मंजूर करायला, त्याचा आमचा पूर्ण भारतीय जनता पार्टीचा विरोध आहे. तशी आम्ही लेखी सूचना आयुक्त, महापौर तसेच मुख्यमंत्री साहेबांना केलेले करत आहोत. सर सत्तेत आहात, मागे देखील असं म्हटलं जात होतं की पारदर्शी कारभार करण्यासाठी आम्ही विरोधात बसू, मात्र वरिष्ठांच्या आदेशानुसार आपण सत्तेत बसलेला, सत्तेतल्याच नगरसेवकांना बोलू दिलं जात नाही, वरिष्ठांकडे काही तक्रार करणार आहात? नक्कीच, कारण सत्तेमध्ये जर आम्ही सामील असलो, वरिष्ठांच्या किंवा पक्षाच्या आदेशानुसार आम्ही सत्तेत सामील आहोत, पण सत्तेमध्ये जर सन्मानपूर्वक जर वागणूक दिली जात नसेल, आमच्या सदस्यांना बोलायला जर दिलं जात नसेल तर नक्कीच आमचा त्याला विरोध असेल. चुकीच्या गोष्टीचा जो पायंडा याच्या आधी होत होता, गोल्डन गँग किंवा इतर ज्येष्ठ लोकांना बोलायला द्यायचं आणि विषय गुंडाळायचा, नंतर गोंधळ घालायचा आणि विषय मंजूर करायची, ही प्रथा आम्ही ह्यापुढे कधी होऊ देणार नाही. आणि ती आता जे केलेलं आहे ते आम्ही त्याला विरोध करून आम्ही ते बंद करू. पुढे अशीच प्रथा चालत राहिली तर विरोधी बाकावर तुम्ही जाणार का? नक्कीच. सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, संजयजी केळकर साहेब, आमदार निरंजन डावखरे आणि आमचे जिल्हाध्यक्ष संदीपजी लेले यांच्याशी चर्चा करून वेळ पडली तर महापौर पदाचा मी राजीनामा देईन आणि समोरच्या बाजूला बसून हे सगळ्या ज्या गोष्टी चुकी चालल्या त्या मी भविष्यात होऊ देणार नाही. आणि भारतीय जनता पार्टीचा हा अजेंडाच आहे की क्लिअरिटी, पारदर्शकता. आणि जर सदस्य लोकांना जर बोलायला देत नसतील आणि एखाद्या सदस्याला जर बोलायला देत असतील आणि कुठेतरी चुकीच्या पद्धतीने महापालिका सभागृह हाणण्याचा प्रयत्न करत असेल शिवसेना, तर मुळात आम्ही कधी खपून घेणार नाही. तर सभागृह नेते असं म्हणतायत की भविष्यामध्ये अशा प्रकारची कुठलीच गळचेपी जी आहे ती होणार नाही, सगळ्या सदस्यांना आम्ही बोलायला देऊ. मात्र आज जे झालं त्या संदर्भामध्ये उपमहापौर, महापौर यांची बैठक घेऊन, गटनेत्यांची बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल. खरं म्हणजे सभागृह नेत्याचा अधिकार असतो सभा चालवायचा. ज्या टायमाला सन्माननीय सदस्य नजीब मुल्लांनी जो विषय सोडून बाहेरचा विषय आणला सभागृहात आणि त्या विषयावर कमीत कमी अर्धा ते पाऊण तास चर्चा झाली होती, पण ते सभागृह नेत्यांनी थांबवायला पाहिजे होती. त्यांनी नंतर त्याच्यावर सारासार करून लक्षवेधी घेतलेल्या सदस्यांना घेऊ द्यायचं नाही, प्रश्न उत्तराला घेऊ द्यायचं नाही आणि लगेच सभाशास्त्रानुसार सभा चालून विषय गोंधळामध्ये मंजूर करायची, ही जी स्ट्रॅटेजी आहे पूर्वीची, ही आम्ही भविष्यात काही चालू देणार नाही आणि त्याचा आम्ही निषेध करतो. आणि सभागृह नेते ज्येष्ठ आहे, त्यांना भरपूर अनुभव आहे, पण त्यांनी सभाशास्त्रानुसार सभा यापुढे चालवावी ही आम्हाला त्यांच्याकडे आमची प्रमुख मागणी आहे. अन्यथा आम्ही आमच्या विरोधाभागावर बसण्यास आम्ही कमी नाही पडणार. ओके.